प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार. भाजपमधील इन्कमिंगवर अजित पवारांचं भाष्य. तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबद्दल जाणवलं सुद्धा नाही. अर्जाच्या छाननीमुळे बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती. अजित पवारांची माहिती. महायुतीमध्ये निधी वाटपावरून नाराजी नाट्य. वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची नीती. शिंदे सेनेला फेकून देऊन भाजप 31 सत्तेत राहणार. विजय वडेट्टीवार यांचा दावा. एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक. असंच राजकारण राहिलं तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल. सांगोल्यामधील स्थानिक राजकारणावरून शहाजी बापू पाटलांचा भाजपवर हल्लाबोल. पालघरमधील साधू हत्याकांडाशी काहीही संबंध नाही. भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरींची प्रतिक्रिया. राजकारणाचा त्रास कुटुंबियांना होतोय असं म्हणत चौधरी रडले. मुंबई ठाण्यामध्ये सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड. 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद. अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम. सीएनजी तुटवड्याचा फायदा घेत रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची लूट. नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत प्रवाशांना मनस्ताप. रिक्षा चालक मनमानी करत असल्याची तक्रार.